हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी तुम्हाला ही शेवग्याची पानं, ही शेवग्याची भाजी, यापासून भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही बहुगुणी अशी भाजी आहे, औषधी. तर ती अशी ताजी ताजी भाजी अशी घ्यायची, कोवळी कोवळी अशी ही. तर आता हिची पानं अशी निवडून घ्यायची, अशी पानं अशी निवडून घ्यायची याची. तर ही भाजी पावसाळ्यातच खाल्ली जाते जास्त म्हणजे. तर आमच्या इकडे तर मिरवून निघतोय 7 तारखेला, जूनच्या 7 तारखेला. तर त्या दिवशी पुरं आमच्या गावात प्रत्येक घरात अशी केली जाते शेवग्याची भाजी. आणि ह्या मिरगाच्या आठवड्याभरात अशी ही भाजी शेवग्याची भाजी खाल्लीच जातेच. तर आता ही तुम्हाला बहुगुणी अशी भाजी कशी करायची तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही कोळी कोळी अशी पानं घ्यायची आहेत ह्याची. आणि जर अशी जून पानं असली ही पाटची, ही जून पानं अशी ही मोठी मोठी, तर ह्या पानाची भाजी उकडून करायला लागते, कारण का ही थोडीशी कडू असते. आणि ही पानं, ही बारीक पानं ही जास्त कडू नसते. ही औषधिक जास्त, म्हणजे ही पण औषधिक आहे, पण हे ज्यादा कडू लागते, त्यामुळं मग ते ह्याला उकडून घ्यावं लागते. आणि ह्याला मग अशीच करायची आहे. पण अशी छान भाजी खायला पण छान होते आणि औषधिक पण आहे. त्यामुळे आता चला बघूया आता कशी करायची. अशी आता भाजी निवडून घ्यायची आहे आता पूर्ण सगळी. तर आता ही भाजी थोडी चिरून घ्यायची. चिरून घेतलं की थोडी पानं बारीक झाली की त्याला चटणी मीठ असं बरोबर लागते चांगलं. भाजी चिरून घ्यायची आणि आता स्वच्छ धुवून घ्यायची. ही आता भाजी 2 पाण्यानं असं स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे जास्त अशी कडू लागत नाही. कारण का ही उकडून करायची नाही आपल्याला, ही अशीच करायची, उकडायची आधी. फोडणी करायची आहे. गॅस थोडा बारीकच करायचा सुरुवातीला. आता ह्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरं घालायचं आहे. आता हा लसूण घालायचा आहे, 5-7 पाकळ्या चेचून घेतलेला आहे. आता त्यामध्येच कांदा टाकायचा आहे. भाकरी झाल्याकडे ही भाजी अशी परतायची लोखंडी तव्यामध्ये, त्याच तव्यामध्ये. अशी छान भाजी होती ही, एकदम अशी टेस्ट येते लोखंडी तव्यामध्ये. आता हळद पावडर टाकायची आहे. कांदा भाजलेला आहे. धन्याची पावडर अर्धा चमचा. आता भाजी थोडीशीच आहे त्यामुळे थोडं. जिऱ्याची पावडर पाव चमचा. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. 1 चमचा टाकलेला आहे. धुवून अशी पिळून घेतलेली आहे भाजी आता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीकच करायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता मिक्स करून घ्यायचं. यामध्ये डाळ तुम्हाला आवडत असेल तर घालायची. आणि अशी जरी खाली तरी पण अशी औषधिकच आहे. आता एक बारीक गॅस करून ठेवायचा नाही, याच्यावर आता झाकण ठेवायचं 1-5 मिनिटासाठी. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. पाणी नाही घातलेलं, अशीच परतायची आहे भाजी. आता ह्याला झाकण ठेवल्यामुळे याला पाणी पण नाही घाललंय, नाहीतर पाण्याचा शिंतोडा पण मारला तरी पण चालते. पण ह्या भाजीला कांदा भरपूर लागतो. कांदा घातला की छान भाजी होती. 5 मिनिटं झालेली आहे. आता गॅस बंद करायचा. भाजी अशी छान शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मधुमेहासाठी ही भाजी 1 नंबर आहे. आणि पॅरालिसच्या माणसासाठी सुद्धा 1 नंबर आहे. कारण पॅरालिस जरी झाला तरी ही भाजी सारखी खायला द्यावं डॉक्टर सांगतात. हाडांची मजबूती होते ह्या भाजीमुळं. अशी बहुगुणी भाजी एवढी छान लागते, खायला पण छान लागते आणि औषधिक पण आहे. तुम्ही पण करून बघा ही भाजी. आणि कशी आता झणझणीत चरचरी छान झाली बघा. डाळ घालून केली तरी पण छान लागते आणि अशी पण केली तरी पण छान लागते.
शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. छान अशी झालेली आहे.